नमस्कार, मी कीर्तीज रेसिपी। तर आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवणातील तांदळाचे पळी पापड कसे बनवायचे तर अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तांदळाचे पळी पापड कसे बनवायचे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। मी सांगितलेल्या खास पद्धतीने जर पीठ शिजवले तर पापड कधीच फाटत नाहीत आणि खूपच छान आणि कुरकुरीत होतात आणि तेलात टाकताच दुप्पट तिप्पट पटीने हे फुलतात। नवशिक्यांनाही सहज जमेल अशी ही चावल के पापड रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव नक्की कमेंट मध्ये सांगा। अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथं आपल्याला बघा 1 कप तांदळाचं पीठ लागणार आहे। आता इथं तुम्हाला ज्या भांड्याने मोजून घेणार आहात त्याच भांड्याने आपल्याला नंतर पाणी देखील मोजून घ्यायचं आहे। मेजरिंग मेंटचा जो कप आहे मोठा तर त्या कपाने मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच कपाने आपल्याला 9 कप पाणी लागणार आहे। तर 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा आता जाडबुडाचं एक पातेलं घेतलं आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलं आणि त्याच्यात 9 कप पाणी घेतलेलं आहे। आता तुम्ही किचन मधलं कुठलंही भांडं घ्या, एखादं फुलपात्र घ्या, ग्लास घ्या, वाटी घ्या किंवा एखादं कुठलंही पात्र घ्या, त्यानेच ज्याने पीठ घेतलं आहे त्यानेच तुम्हाला पाणी देखील घ्यायचं आहे। 9 पटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे तर बघा इथं पातेल्यामध्ये मी पीठ घेतलं त्याच्यामध्ये पाणी घेतलं आणि नंतर आपल्याला या पिठाच्या जी काही गोटुळे असतात तर त्या आपल्याला पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत। तर चमच्याने असं ढवळून बघा एकही पिठाची याच्यामध्ये गोटुळे राहता कामा नये। मी अगदी लहान सहान काही भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत। अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट बनणारे हे तांदळाचे पळी पापड आहेत। फक्त मी काही सिक्रेट काही 2 टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा म्हणजे तुमचे तांदळाचे पळी पापड अजिबात फाटणार नाहीत, अजिबात बिघडणार नाहीत। आता इथं बघा गॅस चालू केला आणि आपल्याला हे पातेलं गॅसवर ठेवायचं आहे। आता आपल्याला सतत हे मिश्रण हलवत राहायचं आहे। आता सुरुवातीला उकळी येईपर्यंत आपल्याला गॅस सुरुवातीला आपल्याला वाढवायचा आहे। नंतर याच्यामध्ये बघा आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ। नंतर घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा पापड खार घालायचा आहे आणि सतत हे मिश्रण आपल्याला उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे कसं या मिश्रणाची एकही गोटुळी होता कामा नये। सतत हे मिश्रण असं हलवत राहायचं आहे म्हणजे एकही या मिश्रणाची गाठ होत नाही। आणि बघा आता इथं उकळी यायला लागलेली आहे आणि हे मिश्रण बघा बऱ्यापैकी थोडंसं दाटसर झालेलं आहे। आता हे तांदळाचे पळी पापड बनवताना सर्वात महत्त्वाची एक सिक्रेट टिप्स म्हणजे हे मिश्रण आपल्याला भरपूर असं शिजवावं लागतं। आता हे मिश्रण आपल्याला जवळपास किती मिनिट शिजवायचं आहे तर ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे। बघा आत्ताच्या स्टेपला इथं झालेले आहेत जवळपास 10 मिनिट झालेले आहेत आणि मिश्रण बघा बऱ्यापैकी दाटसर झालेलं आहे। सतत मिश्रण आपल्याला हलवत राहायचं आहे। गॅस काय करायचं उकळी मिश्रणाला आली की गॅसची फ्लेम ही आपल्याला कमी करायची आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे मिश्रण जवळपास 40 मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे। नंतर बघा याच्यावर ताट ठेवायचं आणि थोडंसं सांदा ठेवायचा आहे म्हणजे हे कसं मिश्रण उतू जात नाही, नाहीतर मग खाली उतू जातं, ते फुगतं शिजताना। आणि अधूनमधून आपल्याला झाकण काढायचं आहे प्रत्येकी 5-5 मिनिटाला आणि हे मिश्रण आपल्याला 40 मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे। आताच्या स्टेपला इथं झालेले आहेत बघा जवळपास 35 मिनिट झालेले आहेत आणि हे मिश्रण बऱ्यापैकी म्हणजे शिजत आलेलं आहे। आणि बघा ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पाहिजे आहे। एकदम परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही 1 कप तांदळाच्या पिठासाठी 9 कप पाणी घेतलं ना की अजिबात आपल्याला काहीच कमी जास्त होत नाही। एकदम परफेक्ट प्रमाण आहे। बघा आत्ताच्या स्टेपला इथं झालेले आहेत जवळपास 40 मिनिट झालेले आहेत
आणि हे मिश्रण बघा आता शिजलेलं आहे. म्हणजे नंतर शेवटी काय करायचं, मिश्रण शिजलं की नंतर अगदी 2 मिनिट अगोदर काय करायचं, याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे मी पांढरे तीळ घातलेले आहेत, सफेद पांढरे तीळ. आणि बघा आता पीठ शिजलं की नाही, हे मिश्रण शिजलं की नाही, तर एक सिक्रेट नंबर 2 टिप्स मी तुम्हाला सांगते. आता बऱ्याच जणींना काय वाटतं, तांदळाचं मिश्रण हे खूप शिजवावं लागतं. हे बरोबर आहे, पण हे मिश्रण शिजलं की नाही परफेक्ट कसं ओळखायचं? तर काय करायचं, एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि थोडंसं हे मिश्रण याच्यामध्ये टाकायचं थोडंसं. आणि हे मिश्रण एकदम असं म्हणजे नाही विरघळलं ना, तर समजायचं हे मिश्रण आपलं परफेक्ट शिजलेलं आहे. आता बघा, हे मिश्रण आपलं थोडंसं जरा आणखी म्हणजे शिजलेलं नाही. आपल्याला परत 5 मिनिट शिजवावं लागणार आहे. कारण कसं पाण्यामध्ये हे मिश्रणाचे 2-4 ड्रॉप टाकले, तर ते असं विरघळलं हे मिश्रण. तर परत 5 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. परत चेक करायचं आहे. तर इथं आपलं मिश्रण परफेक्ट शिजलेलं आहे. तर कधी-कधी मिश्रण शिजायला कसं 40 मिनिट किंवा 35 मिनिट पण लागू शकतात किंवा थोडंसं कमी जास्त टायमिंग होऊ शकतो. चला, मिश्रण आता शिजलेलं आहे आणि बऱ्यापैकी थोडंसं थंड झालेलं आहे. आता हे पापड आपल्याला घरातच फॅनच्या हवेला मी बनवून दाखवणार आहे. घरातच इथं बघा मी पॉलिथिन शीट अंथरून घेतलेली आहे आणि फॅन चालू केलेला आहे. आणि काय करायचं, एक पळी मिश्रण घ्यायचं आणि ते आपल्याला अलगद असं मिश्रण हे काय करायचं आहे, पसरून घ्यायचं. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे पापड बनवू शकतात. आणि पापड बनवताना एक आणखी महत्वाची म्हणजे टिप्स इथं फॉलो करायची आहे, ती म्हणजे पापड इथं बनवत असताना जास्त पातळ अजिबात बनवू नका. हे पापड बनवताना जाड-जाडच बनवा, कारण वाळल्यानंतर एकदम असे कागदासारखे पातळ होतात. चला, आता राहिलेल्या मिश्रणाचे बघा सेम पद्धतीने पापड बनवून घेते. मी तुम्हाला 5-6 पापड बनवून दाखवलेले आहेत. आता राहिलेल्या मिश्रणाचे पूर्ण हे पापड मी इथं बनवून घेत आहे. अगदी सोपी पद्धत आहे, नवशिक्यांसाठी सुद्धा परफेक्ट म्हणजे रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर केलेली आहे. आणि आता आपण वाळवणाच्या भरपूर अशा रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन नक्की चेक करा. मी कुरडईची रेसिपी टाकलेली आहे आणि आता मी तुम्हाला लगेच 2-3 दिवसांनी म्हणजे पुढच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला रव्याची तिप्पट चौपट फुलणारी कुरडई ही पण रेसिपी मी लवकरच तुमच्याशी म्हणजे शेअर करणार आहे. अगदी परफेक्ट रेसिपी आहे. ती पण गव्हाच्या चवीचीच रव्याची कुरडई कशी बनवता येईल हे मी तुम्हाला नक्की म्हणजे लवकरच शेअर करणार आहे. आता बघा, हे पापड मी 1 दिवस फॅनच्या हवेला सुकवून घेतले आणि नंतर 1 दिवस मी उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत. तर इथं आपले तांदळाचे पोळे पापड बघा वाळून तयार झालेले आहेत. बघा, इथं मी फक्त पांढरे तीळ टाकलेले होते. तुम्हाला तिळाच्या ऐवजी जिरे वगैरे किंवा थोडंसं तिखट वगैरे टाकायचं असेल किंवा चिली फ्लेक्स तरी सुद्धा चालेल. आता मी लगेच तुम्हाला हे पापड तळून सुद्धा दाखवणार आहे. बघा, तुमच्या समोरच रिझल्ट आहे. कढईमध्ये टाकल्यानंतर बघा, आपण पापड अगदी छोटे-छोटे बनवलेले होते. पण तेलात टाकल्यानंतर बघा, अख्खी म्हणजे अगदी कढई सुद्धा पुरत नाही एवढी, म्हणजे कढई भरून हा पापड तेलात टाकला की बघा किती पटीने फुलतो, तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि खायला तर काय अगदी खुसखुशीत लागतात. तोंडात टाकतात जिभेवर विरघळणारे हे तांदळाचे पळी पापड तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर मी तुम्हाला काही पापड तळून दाखवते. तर मला एक सांगा मैत्रिणींनो, इथपर्यंत रेसिपी पाहता आलाच आहात तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली बघताय, पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओची लिंक शेअर करा. तर बघा, इथं आपले पापड तळून झालेले आहेत. तर एकदम असे बघा पांढरे शुभ्र, अजिबात लाल उठत नाहीत हे पापड, एकदम पांढरे शुभ्र. आणि बघा, मी तुम्हाला आपला पापड बनवलेला सुद्धा दाखवते आणि तळल्यानंतर तो पापड आपला किती पटीने फुलतो तर ते मी तुम्हाला दाखवते. बघा, आपला बनवलेला पापड दिसायला अगदी छोटा आहे, पण तळल्यानंतर बघा पापड हा किती पटीने फुललेला आहे. एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा हे तांदळाचे पळी पापड.
आणि 1 कपापासून म्हणजे 1 कप तांदळाच्या पिठापासून 1 टोपलं भरून जवळपास 50 पापड बनवून तयार होतात. एकदम खुसखुशीत हे पापड खायला खूप टेस्टी लागतात. एकदा नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये जरूर कळवा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात, तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 आभार. तर बाय बाय सर्वांना.